रामराम मित्रांनो, मी शंकर बळी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत गोकृपा अमृत कसे तयार करायचे. त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते गोकृपा अमृत कल्चर 1 लिटर, काळा गूळ 1 किलो, ताक 2 लिटर व 200 लिटरची टाकी. आता पाहूया आपण याचा वापर कसा करायचा. तर तयार झालेले गोकृपा अमृत 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर या प्रमाणात दर 5 दिवसाला फवारणी करता येईल. प्रथम वेळेस प्रति एकर 1000 लिटर गोकृपा अमृत वापरावे. तर आता पाहू याचे फायदे. कीड आणि रोग नियंत्रणाकरिता व पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता याचा फायदा होतो. आला तो मी शेतात, तर सर्वप्रथम मी भरली इथं 200 लिटरची टाकी पाण्याची. त्यानंतर मी जे साहित्य आणलेलं आहे ते आता तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहू शकता. तर 2 लिटर ताक आणलेलं आहे. तर हे देशी गाईचं ताक आहे मित्रांनो, 2 लिटर. आणि हे आपलं 1 लिटर कल्चर व 1 किलो आपण गूळ घेतलेला आहे इथं. तर पाहू शकता तुम्ही, मी हे गूळ जे आहे घरून असा जरासा बारीक करून आणलेला आहे, त्यामुळं असा दिसायला लागला ते. तर आता याच्याला आपण हे पाहू शकता तुम्ही 1 किलो गूळ. तर आता या टाकीतला आपण या पाणी घेऊ. जरसं हे सर्व आपल्याला गूळ व ताक कल्चर हे सगळे आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर सर्वप्रथम मी याच्यामध्ये आता टाकणारे गूळ. तर हे गूळ मी घरूनच जरासा असा ठेचून आणलेला होता, बारीक करून आणलेला, कारण की. तर हे 1 किलो गूळ आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया पाण्यामध्ये. या गुळाचं पाणी करून घेऊया. आणि आपल्याला जे ताक लागणार आहे ते आपल्याला देशी गाईचेच लागणार आहे. 2 लिटर ताक, 1 किलो काळा गूळ आणि 1 लिटर गोकृपाचं आपल्याला कल्चर लागणार आहे. तर आता हे पाहू शकता तुम्ही, गुळाचं आपण आता पाणी करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे पाणी झालेलं आहे गुळाचं. तर आता याच्यामध्ये टाकूया. पाहू शकता तुम्ही 2 बॉटल देशी गाईचे ताक आहे. तर हे आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया. गुळाच्या पाण्यामध्ये हे 2 लिटर आपण आता ताक टाका लागलो. ते अशा प्रकारे पाहू शकता, 1 लिटर टाकलं. आता डबल 1 लिटर टाकणार आहे. तर आता हे आपलं 2 लिटर याच्यामध्ये ताक आपलं टाकणं झालेलं आहे. तर पाहू शकता, हे असते गोकृपा अमृत जे कल्चर आहे ते कल्चर आहे मित्रांनो. हे गोकृपाचं कल्चर घेतलेलं आहे. तर हे आता आपण टाकायला लागलो 1 लिटर कल्चर यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सगळे. याच्यामध्ये आपण सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता, 2 लिटर ताक, 1 लिटर कल्चर आणि 1 किलो काळा गूळ. आता याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला टाकायचं आहे पाण्यामध्ये. आपल्या 200 लिटर जे पाणी घेतलेलं होतं आपण, त्या पाण्यामध्ये आपण टाकून देऊया. व तुम्हाला ही जी टाकी ठेवायची आहे ही झाडाखाली सावलीत ठेवायची आहे. हे जे आपलं तयार केलेलं आपण कल्चरचे करायला लागलो ते असं उन्हात ठेवायचं नाही, टाकी सावली पाहूनच ठेवायची आहे. आणि आपल्याला याला आता हे सर्व याच्यात मिक्स करून घेतलं की एका वेळूच्या नाही तर काडीच्या साहाय्याने याला आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तर हे बनतं किती दिवसात, तर याला आपण आता काडीच्या साहाय्याने असं ढवळून घेऊया. तर याला सकाळ संध्याकाळ तुम्ही 2-3 दिवस ढवळून घ्यायचं आहे. पण हे संपूर्ण आपलं बनतं 5 ते 7 दिवसानंतर याचा आपण वापर करू शकतो. 7 दिवसानंतर, 5 दिवसानंतर, 5 दिवसाच्या नंतर, समजा 5 ते 7 दिवसाच्या नंतर याचा आपण वापर करू शकतो. तर पाहू शकता तुम्ही, हे आता मी 7 दिवसानंतर येणार आहे शेतात. तर पाहू शकता आता 7 दिवस झालेले आहे. तर हे अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे. तर याला तुम्हाला जर ड्रीप असेल तुमच्याकडं तर ड्रीपनं सोडू शकता. नाही तर फळबाग असेल तर तुम्ही डब्यानं पण याला टाकू शकता असं.
तर याला असं 7 दिवसानंतर याला मी असं काडीनं ढवळून घेतलं आहे इकडे. तर तुम्हाला जे तयार केल्यानंतर तुम्ही जे समजा तयार केलं तर याला तुम्ही जर ऊन असेल जास्त तर तुम्ही याला कपड्यानं झाकून घ्यायचं आहे आपल्या चवाळ्यानं. तर पाहू शकता अशा प्रकारे बनलं आहे. तर मी आता बकेटमध्ये याला काढून घेत आहे. मी याचा वापर संत्र्यासाठी करत आहे. तर तुम्ही पण नक्कीच करून बघा, याची खूप छान रिझल्ट आहेत. तर ही माझी संत्र्याची बाग आहे मित्रांनो, 9 महिन्याची. माझ्या शेतात संत्र्याची लागवड 9 ते 10 महिने झालेली केलेली आहे. तर मी संत्र्यासाठी याचा वापर करत आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी डब्यानं टाकत आहे. तर तुमच्याकडे हे अशा प्रकारे तुम्हाला डब्यानं टाकायचं आहे. हे असं झाडाच्या दुरून असं टाकायचं आहे. ज्यांच्याकडे ड्रीप नाही त्यांनी असं टाकायचं आहे. पण आता माझ्याकडे ड्रीप आहे तर मी आता ड्रीपने हे असं आपण सोडू शकतो. तर हे अशा प्रकारे तुम्ही ड्रीपनं पण सोडू शकता. तर नक्कीच वापरून पहा मित्रांनो. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.